आपण सध्या छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेत गोंधळ झाला आणि त्यामुळे आता हे आंदोलक अभिजित दिपकेंच्या भेटीला गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट टायपिंग स्किल परीक्षेमध्ये हा गोंधळ झाला होता, त्यामुळे हे विद्यार्थी संतप्त झाले आणि अभिजित दिपकेंच्या भेटीसाठी ते आता गेले। आम्ही तो स्क्रीनवर टाईप करायचो। ओके, ह्या लोकांनी यावर्षी काय केलं माहिती का, आम्ही फीस पे पण केली हायकोर्टला। ह्या लोकांनी काय केलं, उचलून थर्ड पार्टीला दिला। ठीक आहे, ओके, आणि दिलं आम्ही एक्झाम झाली कशी आमची ऑनलाईन, ते आम्हाला माहित नव्हतं, कोणाला माहित नव्हतं की एक्झाम कशी होणार। तर आम्ही बसलो होतो यांच्या सॉफ्टवेअरमध्ये एवढा प्रॉब्लेम खूप माहिती का। आम्ही जेव्हा जायचो ना आमच्या एक्झाम आमची म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे, आम्हाला 20 पे 19 मार्क यायचे। या लोकांच्या सॉफ्टवेअरमध्ये एवढा प्रॉब्लेम आहे, कोणाला कीबोर्ड चांगला नाही, कोणाला कीबोर्ड चांगला नाही, कोणाला छोटी स्क्रीन दिसते। म्हणजे सर दादा प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम आहे माहिती का। आम्ही रडलो दादा माहिती का, 6 महिन्यापासून मी तयारी करतोय, आत्महत्या करायची वेळ आली आमच्या आवडती हे। आणि सेंटर बघा MSCIT दिलाय, मी MGM मधला दिलो होतो, तुम्ही इथं आलो पायी मला माहीत पडलं तेव्हा। आम्ही करायचं का नक्की सांगा तुम्ही। हे लोक हे कोणी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आम्हाला ते समजत नाही दादा। आम्ही ना हे बघा तुम्ही दाखवतो, मी टेस्ट सिरीज दिली मी मला ना, हे बघा 20 आउट ऑफ 19 मार्क यायचे टेस्ट सिरीज द्यायची तेव्हा, आणि इथे डायरेक्ट आम्हाला फेल दाखवत आहे। इथं तुम्ही विचारा कोणाला पण, किती मुलं फेल झाले आजच्या परीक्षेत। सर्व मुलं एक करून मी जेनीसी कॉलेजवरून आले। माझा प्रॉब्लेम असा झाला, आमच्या शिफ्टला हो मी इथेच आहे आता, मी चाललो नाही। आमच्या शिफ्टला प्रॉब्लेम असा झाला, शिफ्ट जसा पेपर सुरू झाला त्याचं कळालं की स्क्रीन टू स्क्रीन आहे। पहिली गोष्ट तिथं सुरू झाली, नंतर त्यांनी इन्स्ट्रक्शन कुठलेच दिलं नाही, कुठलंच मॅनेजमेंट नव्हतं। त्यांनी आम्हाला कोड सांगायला, पासवर्ड सांगायला सुद्धा आम्हाला एक करायला सांगत होता। इकडे पॅसेज सुरू होऊन गेले, त्यांचं सुरू झालं, त्याच्यासोबत आमचे कसं काय सुरू झाले, पहिला प्रश्न हा।